रोकड्या एवढं नाही मनाला लावून घ्यायचं बाळा. नाही हो, कांदा अजून काय. किती प्रयत्न करायचे हो एखाद्या माणसानी. राहू दे, मी नंतर चिरून टाकेन. कांदा नाही हो, कांदा काय 3-4 वेळेला प्रयत्न केला तर जमेल, पण बॉडी शॉडी काय 2-3 महिने वर्कआउट केल्यावर बनेल. पण झाड बी टाकल्यावर 2 आठवड्यात का होईना रोपटं उगवल. पण माझ्या ग्रुपमध्ये सगळ्यांना गर्लफ्रेंड आहे हो, माझ्या एकट्यालाच नाही. ग्रुपमधले सगळे आपापल्या गर्लफ्रेंडला जवळ घेऊन बसतात. मी बघत राहतो त्यांच्याकडं. आपल्याला काय वाटत असेल बघा ना, काय महसूस होत असेल आपल्याला. बघ रोकड्या, आत्ताची जी मुलगी होती ना त्यापेक्षा खूप चांगली मुलगी तुला मिळेल बघ आयुष्यात. नाही ना मिळाली तर त्या शेमड्या बबली बरोबर लग्न लावून देतील हो माझे पप्पा. काय पण होऊ दे, मला लवशिप नंतरच मॅरेज करायचंय हो. मला त्या शेमड्या बबली बरोबर लग्न नाही करायचंय हो काकू. काय शेमड्या बबलीचं काय? अरे काय नाही रे, म्हणजे त्याचे पप्पा ना त्याचं लग्न त्या शेमड्या बबली बरोबर करून देणार आहेत. आता हे बघ, तू सगळ्यांना सांगितलं ना, आता तुझं तिच्याशीच होणार आहे. उलटा धरलाय ना हो, मी मारीन का त्याला? स्वतःला मारून घेईन. तेच म्हणते मी, उलटा धरलाय, स्वतःला मारून घेशील. मग विचारा मग त्याला, हीच आहे का त्याची दोस्ती म्हणून? दोस्त म्हणतो ना. अरे रात्री रात्री सगळ्यांपासून लपून, काकूपासून लपून पण चहा करून दिला का? आता तुला तलप लागली म्हणून. हीच किंमत काढतो का दोस्तीची? रात्रीचा चहा पिऊ नये रे, ऍसिडिटी वाढते, शिवाय ते दूध कमी होतं ते वेगळंच. सांगतो तुला. अरे ए काय रे, आई समोर काय पण बोलतो का तू? हा, मी काय केलंय? तू काय केलंय? तुझ्यामुळेच ती पोरगी नाही म्हणली. तुझ्यामुळे नाट लागली सगळी. माझी नाट लागली? मी काय केलं म्हणजे? कोण म्हणलं तुला? मला मैत्रिणी सगळं सांगितलंय. तुझ्याच मनात होतं ना ती पोरगी नाही म्हणली पाहिजे. तू निगेटिव्ह एनर्जी लावली सगळी. अजून एक पोरगी नाही म्हणली, भारी वाटलं का? माझी नाट लागली? म्हणजे मी नाही, मैत्री म्हणली असं. उरलेली पण घेऊन या, इथे आणून ठेवा. आणि ठेवा इथे. नको आहेत मला ही रोप, खोटी असतील ती तुझ्या मालकासारखी. आहे कुठे रे तुझा मालक? कुठे लपून बसलाय की काय? आणि त्याची ती मैत्री बिचाऱ्याला बोलता येत नाही काय? काहीच वाटलं नाही का तिला माझ्याशी खोटं बोलताना? एक मुलगी असून सुद्धा तू तर बोलूच नको, तू काहीच बोलू नको. तुम्ही सगळे सारखे आहात.
किती चांगलं ऐकलं होतं मी अॅनिव्हर्सरी बद्दल माहितीये, पण नाही, तुम्ही सगळे सारखे आहात. बोलता येतं ना तुम्हाला, त्याचा माज आहे तुम्हा सगळ्या लोकांना. व्यवस्थित हर्ट केलंय तुझ्या मालकानं मला. सांगशील त्याला. आणि हा, थँक्यू. हा 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 हा. शक्य असूनही तेच करतोय. तू पण तुझ्या मालकासारखं तेच करतोयस का रे? तुला बोलता येत नाही ते सांगतोयस मला तू. परत खोट जोक चाललाय का हा? प्रँक करताय का तुम्ही माझ्यावर? कॅमेरे लावले का इकडे? हा, सांग ना. काहीच कसं वाटत नाही. मुलगी पटवण्याचे दुसरे काही आयडियाज नाही आहेत का रे तुमच्याकडे? ही सगळी रोपं घे आणि याचे पैसे ठेव आणि शिकवणीला जा मुलगी पटवण्याच्या. डिस्गस्टिंग आहे तुम्ही. काय काय रोकडायला काय सांगितलं? मी नाट लावली? हा, मग तू सारखं निगेटिव्हिटीने का विचार करतोस यार? म्हणजे कधीतरी छान प्लेझेंट विचार करत जा ना. मी कसं रोज सकाळी झोपेतून उठायच्या आधी विचार करते की आज मी डोळे उघडले की मला माझा मीत दिसेल. मी जेव्हा डोळे उघडते तेव्हा मला तू दिसतोस रोज. हो, कारण की तू उशिरा उठतेस. मी जेव्हा असा डिस्पेन्सरीत येत असतो त्यावेळेला तुझे डोळे जस्ट उघडत असतात पॉझिटिव्हिटी म्हणून. अरे पण मी पॉझिटिव्हली विचार करते म्हणून होतं ना तसं. मी पॉझिटिव्हली विचार नाही केला तर तसं नाही होणार. जसं की तू निगेटिव्ह विचार केलास म्हणून रोकडायला ती मुलगी नाही म्हणली. अरे यार, तुम्ही लोक थोडा आहे ना लॉजिकली विचार करत जा, कळलं का? या फुकटच्या अंधश्रद्धा बाळगता ना त्या. रबिश. एक मिनिट, मी बोलतोय तुझ्याशी. जेव्हा तुम्ही एखाद्या माणसाशी खोटं बोलता काय आणि काय नाही एक मिनिट खोटं बोलतोय मग काय होतं? ज्या वेळेला त्यांना खरं कळणार आहे ती मुलगी नाहीच म्हणणार ना. अच्छा, नाही हेच परत नाही म्हणणार. तुला ना कळतच नाहीये. तू जे असं म्हणतोस ना त्याचाही काहीतरी परिणाम होत असणार आहे. यू ऑलवेज डू दिस मीत, यू ऑलवेज डू दिस. निगेटिव्हिटीनी भरलेला आहेस. एक उदाहरण सांग मला. 1000 आहेत, आत्ता 3 देते. 1. तू तुला का नाही घेतलं? आपण तिकडे थांबून का नाही खाते? पडेल ना आता ते. नाही पडणार. असं कसं पडेल? पडतं. नाही पडणार. मी धरले. पडेल असं. चला अजून. हा. 2. अरे कुणीच नाही येते. उगाच काय केली तू? कोणीच नाही. सगळे आत बसले सैराट बघायला आणि आपली सुरुवात मिस झाली आहे. 10 मिनिटं उशीर झाला. मग ठीक आहे ना, इट्स ओके. पण चौथ्यांदा बघतोय फिल्म. आपण सुरुवात का घालवायची? मी तुला म्हणत होतो वेळेत निघूयात. आता गेली ना फिल्म. बघ, मी पण तुला म्हणत होते की तू पॉझिटिव्हली विचार कर. तू म्हणला नसतास तर मिळाली असते फिल्म. सिम्पल. अरे तिकीट तरी द्यायचं यार. मी बघितली असते फिल्म. 3. तू लेसचे बूट का घालतोयस? मी सोडायला येतो ना तुला. काही गरज नाही सोडायला यायची. मी रिक्षाने जाईल. मला रिक्षा पटकन मिळेल. रिक्षाने कशाला जाते? थांब जरा, मी येतो ना सोडायला. घाई आहे मी. मला जाऊ दे. बरं, 1 मिनिट थांब. पाऊस पडणार, छत्री घेऊन. नाही पडणार आहे पाऊस. अगं पाऊस पडणार, ढगाळ दिसते वातावरण. अरे नाही दिसत आहे. नाही पडणार पाऊस. थांब इथं, मी छत्री घेऊन. थांब जरा 2 मिनिटं थांब. छत्री घेऊन.
म्हणलास आणि पाऊस पडला. तू का म्हणलास पाऊस येईल? तू का असा विचार करतोस यार? मैत्री मला सांग, तुला मी कोण वाटतो? नाही, कोण वाटतो? मी कोण आहे? साधू बाबा किंवा असं तांत्रिक मांत्रिक वगैरे आहे का? की म्हणजे मनात आणलं आणि अशी लिंबाला आग लागली वगैरे? हां, तुझा बॉयफ्रेंड एक साधा सामान्य माणूस आहे जो लॉजिकली विचार करतो, कळतंय का? आता हेही जर तुम्हाला मान्य करायचं नसेल तर कमाल आहे. मला नाही शक्य. काय नाही शक्य? नाही नाही नाही, मला शक्यच नाहीये. मला हे सहन होत नाही आता तुझं निगेटिव्हिटीचं वागणं. म्हणजे कसं आहे ना, मी जर म्हणलं की किती भारी होती ना फिल्म, तर तू म्हणशील तसं नाही. म्हणजे एखादी फिल्म भारी किंवा बेकार होती असं म्हणण्याच्या ऐवजी जर आपण जे काही बघितलंय त्याला नीट शब्दात मांडू शकलो तर बरं होईल. मी जर म्हणलं की वाव, म्हणजे असं साधंच मी जर म्हणलं की किती मस्त वारा सुटलाय नाही, तरी सुद्धा म्हणतोस तसं नाही. म्हणजे वारा सुटलाय हे ठीक आहे, पण वाऱ्यात फिरायला जाऊन आपण रोमॅन्टिक क्लिशेस पाळायलाच हवेत का? आपल्याला जर रोमॅन्टिक वाटायचं असेल तर ते रणरणते उन्हात सुद्धा वाटू शकतं. मी जर म्हणलं की वाव मस्त पास्ता झालाय, तरी सुद्धा म्हणतोस तसं नाही. मी म्हणलं वाव आकाशाचा रंग काय मस्त निळा आहे, तरी सुद्धा म्हणतोस तसं नाही. म्हणजे थोडक्यात काय ना, मी तसं नाही असं जरी म्हणलं ना तरी सुद्धा तू म्हणशील तसं नाही. तसं नाहीये. बघ बघ बघ, एक तुम्हाला शब्दात पकडू नकोस. शब्दात पकडते. शब्दात पकडण्याचा प्रश्न नाहीये. मी कसं आहे माहितीये ना, तू जी सतत चिरफाड करतोस ना माझ्या वागण्याची, ते आता मला सहन होत नाही. म्हणजे दरवेळी तू म्हणतोस तसंच होतं सगळं. तुझ्या लक्षात येत नसेल कदाचित, पण माझ्या मनासारखं काहीच होत नाही ना. सगळं बिनसतं तुझ्यामुळे. अच्छा, म्हणजे माझ्यामुळे बिनसतं ना सगळं? मी नाट लावतो आणि सगळं वाईट होतं, वाट लागते, असंच ना? ठीक आहे, मग काय करूयात मैत्री? आपण काय करूयात? ब्रेकअप करूयात. काय रे, सेम पेज काय संबंध? तुला बोलता येत नाही, मलाही बोलता येत नाही. आता सांगतो, ये ऐका हो ऐका, झाडांनो ऐका, फुलांनो ऐका, पुणे शहरातील तमाम नागरिकांनो ऐका, फ्रॉम नन्ना बालक टू सिनियर सिटीजन, सगळ्यांनी ऐका. तू इथे एकटा झाडं पानं फुलं आहेत, ठीक आहे, तू पण ऐक. झाडांनो ऐका, फुलांनो ऐका, बाटल्यांनो पण ऐका. आपल्या शहरातील प्रसिद्ध होमिओपॅथीचे डॉक्टर सौमित्र आणि डबिंग आर्टिस्ट मैत्री यांचा काडी मोड अर्थात ब्रेकअप झाला आहे हो. शिट यार. आता पॅचअप साठी जो कोणी पहिल्यांदा फोन करेल तो अख्ख्या ग्रुपला पार्टी दे ना. हो ना यार, म्हणजे ग्रुपला लवकरच पार्टी मिळणार.
एक नंबर हा. काय स्वयंपाक करता तुम्ही हा? लय भारी. अख्ख्या इंडियामध्ये तुमचा हात कोणी धरणार नाही माहितीये का? हो पण मी धरलाय ना तिचा हात. अरे मस्त जोक केलाय मी. थांब शेअर करतो. नको नको जेवताना मोबाईल वगैरे काही नको कारण मग किती जेवतायत ना कळत नाही त्यांना. आणि मग परत राहतो जीव गॅसवर. काय रे फादरशी असं बोलतात हा? नाही रे म्हणजे मग नंतर हार्ट अटॅकचा वगैरे प्रॉब्लेम गॅसेसमुळे. अरे चल सॉरी बोल. सॉरी श्याम. हा सॉरी फादर. लय बोलतो ना हो. फुकटचं खायला मिळतं ना आईच्या हातचं. कदर नाही. एला. ए बाळ तुलाही मिळतच आहे ना. जेव जेव. काका आपण तुमच्या एवढे लकी नाही ना. तुम्ही काय मस्त रोज चापताय घरचं जेवण. आम्हाला इथं 6-6 महिने घरी जाता येत नाही. आईच्या जेवणाची आठवण येते पण आईची आठवण तुम्ही सांगणार कोणाला? असू द्या हो. जेव रे बाळा पोटभर जेव. एकटं राहतं लेकरू धनकवडीला घरदार सोडून. मग शिर्डीच्या ट्रिप चालू झाल्या की काय बाहेरचं खायला मिळतं नाही मिळतं काय माहित. आणि तिथे जागा मिळाली नाही तर कार मध्ये झोपतो होय ना. हा हो. जेव जेव तू पोटभर जेव. पुलाव घे हा. अरे वा धनराज जोरात चाललंय जेवण. अरे नाही उठू नको बस बस बस. काय लागतंय ते घे हा लाजू नको. काय पुलाव केला वाटतं. वा वा हान हान बिंदास हान. गिळा मजा करा. सौमित्र पानावर बसलेल्या माणसाशी असं बोलतात. माणूस कोण हा? बघा माणूस नाही आई. ह्याला अजिबात माणूस की नाही. मित्रांच्या पाठीत सुरा भोसकणारा ब्रूटस आहे हा ब्रूटस. हा ब्रुटस. काय रे धनराज रोकड्या नाव बदललं का काय तुझं? अहो बाबा अहो ब्रुटस म्हणजे तो अहो शेक्सपियरच्या नाटकामधला ज्युलियट सीझरचा मित्र नाही का? हो का? अच्छा अच्छा म्हणजे मित्र म्हणजे ब्रुटस. आत्ताशी आलं लक्षात. अहो नाही हो बाबा पाठीत सुरा भोसकणारा मित्र म्हणजे ब्रुटस.